सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीकडे बघत डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर, आम्ही सायलीला कधी घरी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा कल्पना प्रतापला म्हणते की अहो, मगाशी हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला होता तर तुम्ही माझ्यावर ओरडलात. तर कल्पना म्हणते की आता तुम्ही अर्जुनला ओरडा ना. तेव्हा प्रताप अर्जुनला म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये पेशंटला लवकर घरी घेऊन जाण्याची आपण अपेक्षा धरायची नसते. तर कल्पना म्हणते की हे झालं सर्व खरं, पण सायलीशिवाय अर्जुनला कसं चैन पडेल. तर रविराज म्हणतो की आपण आता सगळे बाहेर जाऊयात आणि सर्वजण बाहेर जातात. फक्त अर्जुन तिथे थांबलेला असतो. त्यानंतर अर्जुन डॉक्टरांचे आभार मानतो. तेव्हा डॉक्टर हसतच अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतात. तर अर्जुन हा सायलीला म्हणतो की आता तुम्ही आराम करा, मी बाहेर आहे. ठीक आहे असे म्हणत अर्जुन आता बाहेर जातो. त्यानंतर डॉक्टर आणि अश्विन बाहेर येतात. तर नर्स डॉक्टरांकडे सायलीची फाईल देते. तेव्हा डॉक्टर ती फाईल बघत असताना अर्जुन म्हणतो की डॉक्टर, तुम्ही म्हणाला होतात की बँगलोरवरून ब्लड यायला 3 तास लागतील. मग हे ब्लड एवढं अचानक अर्जंटली आलं तरी कुठून. प्रताप म्हणतो की अर्जुन, हेच सांगण्यासाठी चैतन्य तुला सगळीकडे शोधत होता पण तू गायब झाला होता. तर रविराज म्हणतो की असू द्या, ज्याचा शेवट गोड तर त्याचं सगळंच गोड. इकडे आता कुसुम विचार करते की मी आता मागाच्या त्या ताईंना भेटून येते, त्यांची मलमपट्टी सुद्धा आता झाली असेल. असा विचार करून आता कुसुम ही प्रतिमाला भेटण्यासाठी जाऊ लागते. इकडे अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही त्या डोनर बाईला भेटलात का. तर प्रताप म्हणतो की नाही, आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण त्या अगोदरच त्या निघून गेल्या. तर अर्जुन नर्सला म्हणतो की त्या OPD मध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांचे नाव आणि ते सर्व तिथे लिहिलेले असेल ते सर्व मला द्या, मी त्यांची घरी जाऊन आभार मानतो. तर नर्स म्हणते की आमच्याकडे त्यांचं रेकॉर्ड नाही आहे. तेव्हा धक्का बसून रविराज म्हणतो की डॉक्टर, असं कसं म्हणता तुम्ही आणि रेकॉर्ड कसं नाही ठेवलं. नर्स म्हणते की मी केस पेपर आणायला आतमध्ये गेले तर त्या अगोदरच त्या निघून गेल्या होत्या. इकडे पूर्णाई ही सुभेदाराच्या घरात देवी आई समोर हात जोडून उभा असते. पूर्णाजी म्हणते की देवी आई, आज तू सायलीला वाचून खूप मोठे काम केलेस. सायली कशी जरी असली तर ती माझ्या अर्जुनची बायको आहे. तेव्हा ते शब्द ऐकून अस्मिताला मोठा धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की अर्जुनला त्रास झालेला मला आवडत नाही आणि देवी आई त्यामुळे अशीच कृपा आमच्यावर असू दे. असे म्हणत पूर्णाई देवीला हात जोडते. तेव्हा अस्मिता विचार करते की पूर्णाईला हे असं काय झालं. सगळे आता हे पूजापाठ सायलीसाठी करू राहिली ही पूर्णाई. इकडे आता अर्जुन हा पुन्हा सायलीकडे येतो. सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने अर्जुन हा हात फिरवतो. सायली ही झोपलेली असते तर प्रेमाने अर्जुन हा सायलीच्या अंगावर कंबल टाकतो आणि सायली समोर बसतो. थोड्यात पाठीमागून अश्विन तिथे येत अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की दादा, बाहेर चल. त्यानंतर अश्विन हा कल्पनासोबत सर्वांना म्हणतो की तुम्ही आता घरी जायला काही हरकत नाही. हसतच कल्पना म्हणते की अश्विन, अरे तू सुद्धा खूप दमला असशील आणि तू किती धावपळ केलीस. तेव्हा अश्विन हसतच म्हणतो की हरकत नाही मम्मा. अश्विन म्हणतो की अगं, आमचं ते कामच असतं आणि एवढी सगळी धावपळ केली ती घरच्यासाठीच ना. तेव्हा अर्जुन हा अश्विनकडे बघत हसू लागतो. तर रविराज म्हणतो की अश्विन, या हॉस्पिटलमध्ये तुझी खूप ओळख होती म्हणून काम सगळं सोपं झालं. तर अश्विन म्हणतो की चला आता तुम्ही सर्वजण आराम करा आणि उद्या सकाळी पुन्हा या. तर प्रताप म्हणतो की अश्विन तू घरी जा, मी थांबतो इथे. तर कल्पना म्हणते की तुम्ही सर्वजण घरी जा, मी इथे थांबते. तेवढ्यात प्रिया म्हणते की कल्पना मामी, मी सायली सोबत थांबते ना, मी तिची नीट काळजी घेईन. तेवढ्यात कुसुम म्हणते की अजिबात नको आणि सगळ्यांकडे बघत म्हणते की कसंही मी घरी, मला काही काम नाही आहे आणि मी उशिरा आले ना तेव्हा मी थांबते सायलीजवळ. तर अर्जुन म्हणतो की 1 मिनिट कुणीही इथे थांबू नका, आज रात्री मी इथे थांबतोय. तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन. अर्जुन म्हणतो की मी काही एक ऐकणार नाही मामा. तर चैतन्य म्हणतो की हा आता कुणाचंच ऐकणार नाही, याचं ठरलं की ठरलंच. सुमन म्हणते की अर्जुन तूच इथे थांब, रात्री सायलीला जाग आली तर तू तिच्या समोर असणं गरजेचं आहे. तेव्हा रविराज म्हणतो की खरंच आपल्या अर्जुनने इथे थांबणं महत्त्वाचं ठरेल. रविराज म्हणतो की तो सायलीची काळजी घेईल आणि सायलीच्या सुरक्षिततेसाठी त्याने इथे थांबणे गरजेचे आहे. ते ऐकून प्रिया आणि नागराजला मोठा धक्का बसतो. तर प्रताप म्हणतो की चला मग आता आपण निघूयात. त्यानंतर सर्वजण निघून जातात. तर अर्जुन हा कुसुम समोर येत कुसुमच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की कुसुमताई, मी माझे सर्व प्रॉमिस पाळत नाही असं नाहीये. अर्जुन म्हणतो की मी स्वार्थी असेल, रागीट असेल, पण मी कधीच दुसऱ्याचा विश्वास तोडत नाही. मी सायलीची व्यवस्थित काळजी घेईल आणि तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही, हे मी तुम्हाला प्रॉमिस दिलंय आणि ते प्रॉमिस मी नक्की पाळेल असे आता विश्वास अर्जुन हा कुसुमला देतो. तर कुसुम तेथून निघून जाते.
इकडे आता अर्जुन पुन्हा सायलीच्या रूममध्ये येतो. इकडे आता सायली झोपलेली असताना अर्जुन सुद्धा सायली समोर बसलेलाच असतो आणि अर्जुनला डुकल्या येत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सायलीसाठी नाश्ता बनवतो आणि प्रेमाने सायलीला डाळ भात खाऊ घालतो. सायली ही आपल्या हाताने खाऊ लागताच अर्जुन हा प्रेमाने सायलीला आपल्या हाताने खाऊ घालतो. त्यानंतर आता सायलीचे कपड्याने तोंड सुद्धा अर्जुन पुसतो. तर आता सायली ही अर्जुनकडे बघू लागते. इकडे आता नागराज हा प्रियासोबत महिपतकडे येतो. तर महिपत रागाने लालबुंद झालेला असतो आणि त्या माणसाला कॉल करतो. पण महिपतचा आलेला कॉल बघताच त्याचा तो माणूस खूप घाबरतो आणि तो अण्णाचा काही फोन घेत नसतो. इकडे आता दुसऱ्या रात्री अर्जुन हा सायली समोर बसूनच डोकल्या मारून झोपलेला असतो. तर सायलीला पाणी लागत असते तेव्हा सायली उठू लागते. तेवढ्यात अर्जुनला जाग घेऊन अर्जुन हा सायलीला पाणी देतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या सर्व गोळ्या तिला वेळेवर देत असतो आणि सर्वतोपरी अर्जुन हा सायलीची काळजी घेत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना ही तिचे पटपट सगळं आवरून कुसुम सोबत सायलीकडे जाऊ लागते. तर ही पाठीमागून कल्पनाला सायलीचे कपडे देते. तेव्हा घाईघाईने कल्पना आणि कुसुम तेथून जातात. तर कल्पनाने आणलेला डबा अर्जुन आणि कल्पना दोघेही प्रेमाने सायलीला देतात. तेव्हा कल्पना आणि अर्जुनचे ते प्रेम बघून चैतन्य हा तोंडात बोट घालतो. तर अर्जुन पुन्हा प्रेमाने कुसुम समोर आणि कल्पना समोर हे प्रेमाने आपल्या हाताने सायलीला तो डाळ भात खाऊ घालतो. तेव्हा अर्जुनचे ते सायलीवरचे प्रेम बघून कुसुम सुद्धा अवाक झालेली असते. तर कल्पना खुश होते. त्यानंतर डॉक्टर हे सायलीकडे येतात आणि सायलीची फाईल बघू लागतात. तेव्हा अर्जुन सोबत कल्पना हे काळजीत पडतात. अर्जुन म्हणतो की डॉक्टर, सायलीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत ना, काही काळजी करण्याचं कारण नाही ना. तर ती फाईल बघून डॉक्टर म्हणतात की अर्जुन, सायलीची रिकव्हरी व्यवस्थित होते. तेव्हा सर्वजण खुश होतात. तर डॉक्टर म्हणतात की पण सायलीची जखम अजून भरलेली नाहीये. घरी गेल्यावरती तुम्हाला सर्वांना सायलीची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर म्हणतात की आणि तर अर्जुन म्हणतो की आणि काय. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. तेव्हा सर्वांना खूप आनंद होऊन अर्जुन हा पळतच सायलीकडे येऊन सायलीला मिठी मारतो. तेव्हा अर्जुनचे ते सायलीवरचे प्रेम बघून कुसुम तर अवाकच होते आणि सर्वजण तोंडात बोटे घालतात. कुसुम मोठे डोळे करून सायलीकडे बघू लागते. तर अर्जुन पुन्हा सायलीला मिठी मारतो आणि प्रेमाने सायलीला आपल्या मिठीत घेताच सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर अर्जुन हा प्रेमाने कल्पनासोबत सायलीला घरी घेऊन येतो. दरवाजात येताच विमल म्हणते की सायली वहिनी थांबा आणि लगेचच विमल ही सायलीचे औक्षण करते आणि सायलीच्या पायावर पाणी टाकते. तर विमल म्हणते की 1 मिनिट थांबा सायलीताई आणि पाठीमागून जाऊन विमल ही सायलीसाठी फुलाचा बुके घेऊन येते आणि म्हणते की सायलीताई, या फुलासारख्या अशाच तुम्ही ताज्या आणि टवटवीत राहा. तर ते बोलताना आता विमलच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू आलेले असतात. सायली म्हणते की विमलताई, मी आता आले ना तेव्हा आता डोळ्यातून अजिबात पाणी नाही आणायचं. तर आता प्रेमाने अर्जुन हा सायलीला आतमध्ये घेऊन येतो आणि आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो. तर आता इकडे प्रिया ही खूप भडकलेली असते आणि रविराजला प्रिया म्हणते की त्या सायलीने अर्जुन माझ्यापासून हिरावून घेतला. तेव्हा रविराज म्हणतो की आता त्या मुलीचा विषय काढण्याची काहीही गरज नाहीये. तर आता इकडे सायली तिच्या बेडरूममध्ये येते. तर सायली ही उठू लागताच काहीतरी सायलीच्या हातून खाली पडते. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो. तर लगेचच पळत येऊन अर्जुन हा सायलीला धरतो. पाठीमागून कुसुम तिथे येते आणि अर्जुन हा सायलीच्या मिठीत बघून लगेचच मोठे डोळे करून सायली असे म्हणत कुसुम अवाक झालेली असते. तर आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचे सत्य आता कुसुम समोर आलेले असते. तर आता प्रेमाने सायलीला जिंकून अर्जुन हा सायलीसोबत कसे दुसऱ्यांदा लग्न करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब